मी ऍडव्होकेट शिवम निंबाळकर. मी मूळ फिर्यादी कडनं हजर झालो आहे. 2 आरोपींना आणलं होतं. जे आरोपी नंबर 1 त्याचे सासरे म्हणजे मैताचे सासरे आणि दीर यांना हजर केलं होतं. 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे 28 तारखेपर्यंत. रिमांडची कारणं अशी आहे की आज पहिल्याच पीसी होतं त्यांचं, तर तपास करणं त्यांच्याकडनं बाकी आहे. काही मुद्देमाल जप्त करणं बाकी आहे. परत अजून कुणी मदत केली हे पण तपास करणं पोलिसांना बाकी आहे, ते पण कारण पोलिसांनी सांगितले. अजून त्याच्यामध्ये कोण अजून आरोपी निष्पन्न होतील का त्याचा पण तपास करायचा आहे. त्याच्यासाठी पण कारण पोलिसांनी मागितली आहेत. आणि असं करून निर्भर कोर्टाने पोलीस कस्टडी एक्सटेंड करून 5 दिवसाची पोलीस कस्टडी 28 तारखेपर्यंत दिलेली आहे. जे इंजरीज आहेत, मैतावर जे इंजरीज आहेत, ते इंजरीज कुठल्या वेपननी झाले ते वेपन पण जप्त करायचे आहे. आणि या सगळ्या गोष्टीचा तपास पोलिसांना करायचा. अजून हुंडा रिकव्हर करायचे, फॉर्च्युनर गाडी रिकव्हर केलेली आहे. बाकीचे अजून काही जे गोष्टी आहेत ते पण रिकव्हर करायचे आहेत. त्या तिघांची पीसी ऑलरेडी 26 तारखेपर्यंत त्यांना पीसी दिलेली आहे. या दोघांना आज हजर केलं तर यांना 28 पर्यंत पीसी दिलेली आहे. 26 तारखेला त्यांना परत कोर्टात आणतील जे पहिले 3 आरोपी आहेत. मग त्यांचे पीसी पुढे एक्सटेंड करतील का नाही ते 26लाच करेल. मुद्दा फक्त एवढाच होता की आज जे 2 आरोपी हजर केले त्यांना पोलीस कस्टडी द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे आणि किती द्यायला पाहिजे एवढाच मुद्दा. पोलिसांनी 7 दिवसाची पोलीस कस्टडी मागितली होती, कोर्टाने 5 दिवसाची दिली.